विकसित भारतासाठी महिला नेतृत्व आधारित विकास विषयक राष्ट्रीय चर्चासत्र पार पडले. विविध राज्यातील कुलगुरू खासदार कंगना रनौत, किरण बेदी, डॉक्टर शिवाजीराव डोळे यांची उपस्थिती. दिनांक 18 जून 2025 इंडिया इंटरनॅशनल सेंटर नवी दिल्ली या ठिकाणी नरेंद्र मोदी अध्ययन केंद्र तसेच संयुक्त भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली महिला नेतृत्व आधारित विकास, पंतप्रधान नरेंद्र मोदी युगातील सशक्ततेची नवी क्षितिजे या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचं भव्य आयोजन इंडिया इंटरनॅशनल सेंटर नवी दिल्ली येथे संपन्न झाले. या चर्चासत्राला अनेक प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री तथा खासदार कंगना रनौत, विशेष अतिथी म्हणून माजी राज्यपाल आणि ज्येष्ठ IPS अधिकारी डॉक्टर किरण बेदी, आसाम माजी राज्यपाल जगदीश मुखी, तर मान्यवर पाहुणे म्हणून व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेडचे अध्यक्ष डॉक्टर शिवाजीराव डोळे उपस्थित होते. आणि याशिवाय दिल्ली, हरियाणा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश अशा विविध राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरू यावेळेस उपस्थित होते. या चर्चासत्रात महिला सशक्तीकरण, सहकार क्षेत्रातील समावेशी विकास आणि शैक्षणिक नवोपक्रम या विषयांवर सखोल चर्चा झाली. आपल्या भाषणात डॉक्टर शिवाजीराव डोळे यांनी ग्रामीण भागातील महिलांचा सहकार चळवळीत सहभाग, महिला नेतृत्वाची भूमिका आणि व्यंकटेश्वरा समूहाद्वारे सुरू असलेल्या उपक्रमांवर प्रकाश टाकला. आणि त्यांनी नमूद केले की त्यांच्या सहकारी संस्थेत सुमारे 50% महिला सदस्य आहेत आणि संस्था महिला सक्षमीकरणासाठी सातत्यानं कार्यरत आहेत. संस्थेमार्फत महिलांना कृषी प्रक्रिया, लघु उद्योग, आर्थिक साक्षरता आणि नेतृत्व विकास आदी बाबतीत मोफत प्रशिक्षण दिलं जातं. या उपक्रमात राष्ट्रीय उर्दू भाषा प्रचार परिषद यांचा सहकार्य लाभलं. तसेच अरुणाचल युनिव्हर्सिटी ऑफ स्टडीज, राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, योगी व्यंकटेश्वरा विद्यापीठ, साईनाथ युनिव्हर्सिटी आणि इतर संस्थांनी सहकार्य केलं. हे चर्चासत्र महिला नेतृत्वाला चालना देणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरले असून विकसित भारताच्या दिशेनं सामूहिक विचार आणि सहभागाचा एक प्रभावी संदेश या कार्यक्रमातून देण्यात